नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी पूजा. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आहे आषाढी एकादशी. तर माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ मी कालच टाकायला हवा होता, पण व्हिडिओ एडिट करायला एवढं काही जमत नाही मला. चला म्हटलं आज झालाय तर आज टाकूयात. तर सकाळी लवकर उठून मी घरातली साफसफाई करून घेतली आणि दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढली. तर चला मी तुम्हाला बाहेरची पण रांगोळी दाखवते, पण ही रांगोळी मी काढलेली नाही आहे. आणि रांगोळीसोबत आज वातावरण पण खूप छान झालं होतं. चला तर मी तुम्हाला दाखवते. किती छान वाटत आहे ना. घरात जाऊन परत अगोदर मी माझं आवरलं आणि लगेच देवपूजा करून घेतली. तसं तर देवघर नाही आहे मला, पण लवकरच घेणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर इथे देवपूजा मी पटकन अशी आवरून घेतली आणि आहोंना जाण्याची खूप घाई होती. आज देवपूजा आवरली की मी लगेच किचनमध्ये गेले आणि फराळाची तयारी करायला लागले. आज एकादशी असल्यामुळे सर्वांनाच उपवास होता. तसं तर आपल्या महिलांच्या मागे रोजचीच घाई असते, पण आज रविवार असल्यामुळे लेकरांना सुट्टी असल्यामुळे आज थोडंसं निवांत माझं चालू होतं. आज काय स्वयंपाकाची पण घाई नव्हती. तर इथे मी सर्वांसाठी अगोदर चहा ठेवून घेतला आणि चहा उकळत आहे तोपर्यंत साईडला माझी फराळाची पण तयारी चालूच होती. तर इथे पिल्लू पण उठलं होतं आणि ते सारखं मला विचारत होतं, मम्मी हे तू काय करत आहेस? ते उठल्याच्या नंतर त्याची सारखी बडबड चालूच असते. शाळेला सुट्टी असली की लेकरे एकदम खुश असतात, त्यामुळे त्याचा मूड एकदम छान होता आज. आणि बाहेरचं वातावरण पण सारखा पाऊस पडत होता आणि ह्या पावसामध्ये गरमागरम चहा गोष्टच काहीतरी वेगळी. तर असो, इथे आपला गरमागरम असा चहा तयार झाला होता आणि मी पण घेतला आणि सर्वांना पण दिला. तर इथे पिल्लूची पण गडबड चालू होती, तर त्याला पण दूध आणि बिस्किट दिले, पण त्याचं रिॲक्शन बघा. त्याला असं वाटत होतं मी व्हिडिओ कॉलवरच बोलत आहे, म्हणून तो सारखं बघत होता माझ्याकडे. इथे मी चहा घेतला आणि लगेच फराळाचं करायला घेतलं. तर सर्वात अगोदर मी इथे शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि त्याला थंड करून घेतलं. शेंगदाणे थंड झाले की लगेच मिक्सरमध्ये त्याला जाडसर असं शेंगदाण्याचा कूट काढून घेतला. इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यात बटाटे सोडले. तर इथे मी एक बटाटा घेतला होता आणि बटाटे आपले लालसर असे तळणं झाले की त्यात 2-3 कट केलेल्या मिरच्या टाकल्या आणि त्या पण छान अशा तळून घेतल्या मी. हा माझा पहिला व्हिडिओ आहे, माहीत नाही जमला की नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिरच्या आणि बटाटे छान असे तळले की मी त्यामध्ये लगेच शाबू टाकून घेतला आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं. कोणी कोणी याच्यात टोमॅटो पण टाकते, पण आमच्या आहोंना त्याच्यात ते आवडत नाही, त्यामुळे मी नाही टाकलं. आणि चांगलं मिक्स करून झालं की त्यावर झाकण ठेवून 5 मिनटं मी वाफ काढून घेतली. तर इथं बघू शकता आपला किती छान मोकळा आणि सुटसुटीत असा शाबू तयार झालेला आहे. सर्वात अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. देवाला नैवेद्य दाखवून झाला की लगेच मी सर्वांना फराळाचं वाढलं आणि मी पण करून घेतलं. फराळ करून घेतला आणि आमच्या छोट्या वारकऱ्यांना तयार केलं. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.